नमस्कार मंडळी. टेन्शनच्या घाटातून तुम्हाला सुखरूप बाहेर काढून आनंदाच्या वाटेवर घेऊन जायला आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. उपहास, उपरोध, स्लॅपस्टिक, शाब्दिक असे एक ना दोन अनेक गिअर बदलत विनोदाची गाडी सुसाट पळवणाऱ्या आपल्या सगळ्या हास्य रथी महारथींचं. त्याचबरोबरीनं स्वागत आहे या विनोदाच्या गाडीला निखळ हास्याचं आणि प्रेमळ कौतुकाचं अमर्याद इंधन पुरवणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. आणि या आठवड्यात आपल्याबरोबर हास्य रसिक म्हणून सहभागी झालेले आहेत विनोदाच्या कुटुंबातले थोरले आबा मकरंददादा अनासपुरे. आणि आता एक गुड न्यूज मंडळी, आपल्या हास्य जत्रेतील विनोदाची मेजवानी अनुभवायला नेहमीच मोठमोठे पाहुणे आपल्या हास्य जत्रेत सहभागी होत असतात. आज देखील काही खास पाहुणे इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. दादा, एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या टीमचं. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत कधी गोड हसून आपल्याला भुलवणारा, तर कधी सिक्स पॅक ॲप्स दाखवून आपल्याला थक्क करणारा अष्टपैलू अभिनेता उमेश कामत. प्रतिभा आणि सौंदर्य यांचा उत्तम मिलाफ असलेली चतुरस्त्र अभिनेत्री प्रिया बापट. आणि बहीण भावातील नात्यातील गोडवा रंगभूमीवर आणणारी या नाटकाची लेखिका कल्याणी पाठारे. या नाटकाविषयी तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण त्याआधी मी तुम्हा तिघांनाही स्थानापन्न होण्याची विनंती करते. थँक्यू. तर मंडळी, आयुष्यातल्या सगळ्या बॅड न्यूज क्षणात विसरायला लावणारा रथी महारथींचा हास्य कल्लोळ लागलीच सुरू करूया. मंडळी, कायम वजनदार विनोद करणाऱ्या प्रसाद खांडेकरांनी जॉईन केली आहे कुठल्याही मॅड कॅरेक्टरमध्ये फिट होणाऱ्या नम्रता संभेरावची देशी जिम. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. वा 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 वा, फायनली आलो. AJI नॅचरल फिटनेस क्लब. तुम्हाला तो वजन कमी करण्याचा एवढा प्रयत्न केला, माझ्या एरियातल्या सगळ्या जिम बंद झाल्या आणि तिथे आता वडापावच्या गाड्या सुरू झाल्यात. माझे ट्रेनर होते ना, ते आता तिकडे वडे तळताना दिसतात. कसं काय जमतं बाबा, सिक्स पॅक, सायकल बिकल. माझ्या मापाची हाफ पॅन्ट पण नाही मिळाली, सायकल पण नाही मिळाली. कमाल आहे. पण मी खूप निराश झालो होतो आणि त्याच वेळी इंटरनेटवर मला ही ॲड दिसली. AJI नॅचरल फिटनेस क्लब. 10,000 रुपये भरलेत, एका महिन्यात 5 किलो कमी करून देणं आश्वासन दिलंय. त्यांची टॅगलाईनच आहे, आम्ही वजन उतरवतो. ते बघा, आम्ही तुमची चरबी उतरवतो. नेटवर वेगळं होतं. कोणी आहे का? हॅलो, एक्सक्यूज मी. आले नमस्कार. आजी, बोला. हा, व्यायाम करायला का? या वयात व्यायाम वगैरे योग्य नाही. बरं, ते हे कुठे आहे, ट्रेनर वगैरे कुठे, त्यांना बोलवा ना. मीच आहे तुमची ट्रेनर. चल जा ना, चला मस्करी करू. बोलवा ना त्यांना, पाठवा ना, ट्रेनरला पाठवा ना. म्हातारा माणसांना असं मारतात होय? मीच आहे म्हटलं ना तुझी ट्रेनर. सांगते तर ऐकत नाहीये. तुम्ही ट्रेनर आहात? हा, मी ट्रेनर आहे. अहो, तुमची पृथ्वीवरची ट्रेनिंग संपली आहे. काय बोललास? आता जगताय ते बोनस आहे. तुम्ही काय मला शिकवणार आहात? बघायचंय तुला अजूनही मी किती जवान आहे ते. थांब जरा, वाजव रे. बहरती अनजाने एक जहां से, हाँ ना मुझे छूना ना दूर ही रहना, परी हूँ मैं, परी हूँ मैं, मुझे न छूना.
परी हूँ मैं जमणार आहे काय तुला एवढं हलायला हा? कोण आहेत इकडचे ए जे नॅचरल फिटनेस क्लबचे कोण आहेत सर्व त्यांना बोलव, मला त्यांच्याशी बोलायचं. सर्वे सुद्धा मीच आहे आणि सर्व सुद्धा मीच आहे. हा मीच तुला शिकव मगापास नाही जे ए जे लावलंयस ना. इंग्लिश कच्चं आहे वाटतं तुझं. ए जे नाहीये ते आहे आजी नॅचरल फिटनेस सेंटर. हा म्हणजे मी म्हातारीकडून व्यायाम शिकण्याचे 10,000 रुपये भरले. हा ही फसवणूक आहे. मला माझे पैसे परत द्यावं. इथे काय, इथे व्यायाम करायला काहीच नाहीये. कशावर व्यायाम करू मी? आम्ही इथे पारंपरिक पद्धतीने व्यायाम शिकवतो. म्हणजे झुंबा माहितीये? झुंबा. हा झुंबा माहितीये? ते ते डान्स करतात, त्याच्यात ते वजन उतरवतात, त्याचं काय? बस मग आम्ही सुद्धा पारंपरिक झुंबा करूनच वजन उतरवतो. कोणता? मंगळागौर. मंगळागौर खेळून तुमचं 5 किलो वजन आम्ही एका महिन्यात उतरवणार. हा. हे बघा, मला माहिती नाही, मला पैसे द्या. मला जाऊ दे, इथे मी नाही थांबू शकत. नाही आवडलं तर आठवड्याभरात पैसे परत. आठवडा नाही, मी आजच्या दिवस ट्राय करेन. हा चालेल मला आज नाही मला आवडलं तर पैसे परत द्यायचे. मी देईन. बघा हे ठरलंय म्हणजे. देईन म्हणलं ना. बघा हे फायनल अरे आहे. हो, काय हल्लीच्या पोरींचे नख. हे पोरी काय, मी पोरगी आहे. पोरींचं काय? मर्म लक्षात घे रे, सवय माझी ती बोलण्याची. हा चल. हा हे घे हे नेस. हा काय? घे. एक सेकंड, तुम्ही नऊवारी मला नेसायला सांगताय? हा हे अति होतंय. का लाज वाटते? नाही जिम मध्ये मुली नाही का ते ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घालून जात व्यायाम करत. मग पुरुषांना कसली लाज वाटायला पाहिजे मंगळागौरीचे खेळ खेळताना नऊवारी नेसायची? हा घे. हा हे अति होतंय. हे मी नाही नेसणार. नाही तर जा मग पैसे द्या दे. द्या, इथे मी नेसतो. मग हे बरोबर नाही आजी. घे. हा घाल. बरोबर मापाची पण आणून ठेवले आणले. आजी. हा हे नाही आजी. हे खूप फालतू वाटते. हे आता हे इथे आहे की नाही हे असं खोचायचं. हे आजी हे बरोबर नाहीये. काय ग मेली पोट उघडा ठेवते झाकते. कसं दिसत ते? चला ग आता आपण पहिल्या वॉर्मअपला सुरुवात करूया. चला ग सयांनो. कोण आहे इथे? कुठल्या साया? ती एक साया असते ती पण नाही आज. चला ग सयांनो. सवय रे माझी. पहिला व्यायाम त्याचं नाव आहे तामतवली. तामतवली. त्याच्यात कमरेचा व्यायाम होतो. मी करते, माझ्या मागून करायचं. हा असे 2 हात डोक्यावर. सुरू. तामतवली तवली तवली कंबर लवली लवली लवली. 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 करगतवळी कर. नाही जमणार आजी. हे मी दुसरी जिम बघतो ना. मला नाही तुला जमणार. तर आता हे काय? कसं जमत नाही तेच बघते मी. हे फालतूगिरी चालली आहे. फालतूगिरी नाही कर. डोक्यावर हात ठेव. हा कर. वाजव रे. ताम तवली तवली. अरे मारता काय तुम्ही? हे नाही हलवायचंय. हे जे दिलंय ना देवाने हे नुसतं खुर्चीत कोंबायला नाही दिलंय. गाद्या नाहीयेत त्या. तेच कमी करायचंय आपल्याला. घे हातवर. ताम तवली 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 कंबर. अगं हे हलवायचंय तुला आता. ताम तवली 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 कंबर लावली लावली लावली. ताम तवली 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 कंबर लावली लावली लावली. ताम तवली 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 कंबर लावली लावली लावली. ताम तवली 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 कंबर लावली लावली. ताम. कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? कंबर हलकी झाली का? डोक्याच्या टवली. काय? कसं वाटतंय? कसं वाटतंय? हा मस्त. हा आता उद्या करूया. चला बा. ए, थांब ग. कुठे मरताय मेलीनो? चला कुठे जाता? हा. चला. चला. ह्या जातात. मावशी आले का? आले. हे का करतोय मी?
एवढंच तुम्हाला झालं. लगेच चालली पळून. हा चल आता आपल्याला दुसरा व्यायाम. खाली बस. हे असं काहीतरी सांगा ना, खाली बसून कसं आरामात आपण करू शकतो काय पण. आता जो व्यायाम आहे हा त्याचं नाव आहे हा काय हा त्याच्यामध्ये काय करायचं आणि मध्ये मध्ये शब्द घालायचे. हा मी दाखवते तसं कर. हा जाड्या आलेस इथे खाऊन माजलास माझ्या सेंटर मध्ये आलेस. आता मी बघ कसं तुझी चरबी उतरवते बघच मेल्या. चल हा हे काय आहे आणि ह्याने नक्की कसला व्यायाम होणार आहे. स्नायूंचा व्यायाम होतो. फुफ्फुस स्ट्रॉंग होतात. हे जे गाल आहेत ना गाल, हल्लीच्या पोरी काय करतात माहितीये, हे गाल नुसते रुसायला आणि मेकअप पुसायला फुगवतात. काय हल्लीच्या पोरी कर. चल काय कसं करायचं. तू आहेस ना मगाशी बघितलंस ना तेच करायचंय. हा चल इथून काढ आवाज. हा चल म्हातारे हा बर ना जा ना, कशाला छळतेस. मेली सटवी मासलात लाकडं पोचवली तुझी जायली माझी तुझी बोलतोस? जागा मेले हडका माझ्या- जागा मेली तुझी हा, कशी? जागा माझी- चल बोलते की नाही? बाय बघत मी तू. निघते. हा, कुठे चालली? ए पोरी कुठे चाललेत या इकडे. मरतायत मेल्या कुठे कुठे जा या इकडे. आले का आले मावशी आले. हे का करतोय मी. राह इथे उभी. पुढचा जो व्यायाम आहे त्याला म्हणतात गाठोड. ते तुला करायचंय. हा हे असे जे आहेत पाय आणि हे असे हात, ह्याच्याने काय होतं, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळा व्यायाम होतो. सगळी कशी चरबी उतरवते की नाही बघ मी आज तुझी. हा हे बघ. चल ग सुरू कर. गोल गोल गाठोड इकडे तिकडे गडगडलं फिरता फिरता मध्येच एकमेकांवर आदळलं. गोल गोल गाठोड गोल गोल गाठोड. बस खाली करू नकोस. बस इथे. हे नाही जमणार. हे पाच पडलं खूप ना. आहे म्हणजे जमतंय नाही का? हे बसलोय 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 हा बसलोय. घे. पाय जोड. हा पाय जोड एकमेकांना. हात मावशी पुढे. राहतच नाहीत. हे बघ मी घेतो जवळ. हे बघ करते. आई. कर कर अगं नाही खरंच नाही राहत. हे बघ. कर म्हणलं ना. अरे येतच नाहीत जवळ मी काय करू. ना थांब दाखवते. हे बघ कसे येत नाही तेच बघते मी आता. हा? मावशी नको काय नको. मावशी हे टॉर्चर आज होतं. मी तुझं 5 किलो वजन कमी करणार म्हणजे करणार. मावशी हे बांधणं म्हणजे टॉर्चर होतं. हा टॉर्चर ऐक- नाही. अरे नको ना ऐक. असा विडा उचललाय ना तर तुला कळेल. हे नको हे. हा चल कर. अगं हे नाही जमत आहे. कसं नाही जमत बघते आजी मी. मला ऐक मला हा, नाही चल. जमत. अगं हे. गोल गोल गाठोड. आजी नको. गोल गोल गाठोड. आजी. तिकडून आदळलं. गोल गोल गाठोड. तिकडून तिकडून आदळलं. आजी नको. गोल गोल गाठोड. तिकडून तिकडून. आजी आजी अगं सरळ कर. आजी कसं वाटतंय? आज मला पटलं पृथ्वी गोल आहे. हा. कशी वाटली माझी जी माय की नाही भारी. अदे इकडे दे. खरंच सांगतो हा खरंच सांगतो सॉलिड आहे. हा. म्हणजे ना सगळं शरीर मोकळं झाल्यासारखं वाटतंय गं. झालंय की नाही मग आहेच आमच्या जिमची गंमत. खरं बोलतेस. म्हणजे आपल्याकडे हा एवढा पारंपरिक व्यायाम असताना आपण का जातो दुसरीकडे. म्हणजे आम्ही आजपर्यंत ना फक्त पोरींचे आणि बायकांचे मंगळागौर हा खेळ आहे एवढं गमतीने घ्यायचो. हा ना. ह्यात केवढं शास्त्र आहे. आहे की नाही मग? कमाल आहे. म्हणजे
हसत खेळत उत्सव करत व्यायाम करायचा. मी तर रोज येणारच, येणार ना? पण मी ना बाकीच्यांना पण बोलवणार. बोलो बोलो गरज आहे आमच्या आपल्याला. बिल्डिंग मध्ये ना हा. भरपूर नट राहतात आजी. राहतात. त्या नटांना ना फिटनेसची खूप आवड आहे. हो. मी तुम्हाला सांगतो, एक नट आहे ना, तो असं सिक्स पॅक बनवतो, असे फोटो बिटो टाकतो उघडे, माहिती आहे, कमाल आहे तो. आणि दुसरी एक एक आहे नटी, ती तर बाबा कॅरेक्टर प्रमाणे वजन बदलते. म्हणजे? कधी कधी वजनदार होते, हा. कधी कधी वजनगार करते. अगं बाई. आले ते इकडे, मी अरे त्यांना बोलो, त्यांना बोलो. बोलूया आपण गरज ते. आहे आपल्याला. ए प्रिया, अगं या, चल ग. अरे उमेश ये. मला गरज आहे. अरे या चला. या. आजी बोलवते, चला नाही, चला यावं लागेल उठा. मला. चला आपल्याला काम ठेवले चला. मला वाटलं आता येत आहे की नाही म्हणून गाठीच आणणार होते तुमच्यासाठी. या या हा. आले का? चल सुरू करा. आता डोक्यावर हात ठेवायचे, हसायचं नाही, सिरियसली करायचं. हा चल, डोक्यावर हात ठेवा. ताम तवली 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 कंबर लावली लावली लावली. ताम तवली 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 कंबर लावली लावली लावली. ताम तवली 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 कंबर लावली लावली लावली. ताम तवली 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 कंबर लावली लावली. ताम. वा 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 वा, एकदम आय मीन लवली परफॉर्मन्स झाला. क्या बात नमा, क्या बात दादा, सुपर. बघा हास्य रसिक कशी दाद देतात. मकरंद दादा, खरं म्हणजे ह्या आपल्या पारंपरिक गोष्टींवरचं भाष्य कधीतरी अशा पद्धतीने यायलाच हवं फार स्ट्रॉंगली. कारण त्या परदेशातून ब्रँडेड होऊन आल्यानंतर आपण स्वीकारतो ह्याच्यासारखं दुर्दैव किंवा खंतावणारी बाब नाही. पण आज तुम्ही जो प्रकाश झोत त्यात टाकला, म्हणजे आजीच्या गळ्यात मोत्यांच्या सरी आणि विंग्रजीपेक्षा आपली देशीच भारी. क्या बात है, बहुत बढिया. वा 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 वा. उमेश दा, तुला हे लवली लवली करताना आणि हा लवली परफॉर्मन्स बघताना कसं वाटलंय? खूप दुःख होतं, तेव्हा ओक्साबोक्शी रडतो ना, तेव्हाही एवढं पाणी येत नाही जेवढं आज मला हसून माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. सो थँक्यू सो मच. तुम्ही खरंच कमाल कलाकार आहात. आणि आज इथे ह्या सेटवरती येऊन मी एवढं नक्की सांगते, फिटनेसची इतक्या वर्षात माझं आयुष्य किती वाढवलं आहे मला माहिती नाही, पण आज हसून माझं आयुष्य नक्की वाढलं. थँक्यू सो मच. वा 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 वा. थँक्यू सो मच आम्हाला इतकं हसवल्याबद्दल. थँक्यू. मंडळी, मालिकांमध्ये गाजलेल्या व्यक्तिरेखा करणारे नट रिप्लेस होताना तुम्ही पाहिलं असेलच, पण ही रिप्लेसमेंट तेवढीच सहजपणे होते का? याचंच उत्तर घेऊन तुमच्या समोर येत आहेत विनोदाच्या मैदानातले स्लॅपस्टिकचे एक्के पंढरीनाथ कांबळे, अंशुमन विचारे आणि त्यांच्या जोडीला आहे शाब्दिक विनोदाची हुकमी राणी चेतना भट. हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ तुमच्या सगळ्यांचा लाडका अंशुमन विचारे. अहो ब्यूटीफुल, आपकी एक नजर ने मेरा दिल छीन लिया, आपकी एक नजर ने मेरा दिल छीन लिया. आज भी अंशुमन के मन में बसी है ये बापटांची प्रिया. ओय विचारे, तुमचे आचार विचार सगळं चुकतंय. ती आता कामतांची प्रिया झाली. अरे उमेश दादा, तू प्रियाताई बरोबर आला, मला लक्षातच आलं नाही पटकन. दादा माझ्याकडे पण एक गुड न्यूज आहे. ॲक्च्युली मला पण एक सिरियलमध्ये लीड रोल मिळाला आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे, त्याचे ऑलरेडी 300 भाग शूट झालेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जो लीड रोल करायचा ना, समीर चौगले नावाचा एक आहे ॲक्टर, तर त्याला रिप्लेस करतायत. आणि काय पार्टीमध्ये प्रोड्युसरच्या पोटावर हात फिरून म्हणाला, काय वहिनी अजून किती दिवस गरोदर राहणार. लगेच लात मारली तिकडून त्याला. पार्टीमधून बाहेर, सिरियलमधून बाहेर, लगेच मी येईन. येस अंशुमन विचारे, येस आपण. मी पॅडी कांबळे, या सिरियलचा डिरेक्टर. हो सर, नाईस टू मीट यू सर. खरं म्हणजे मला तुमच्यासोबत खूप काम करायची इच्छा होती. वाटलं होतं एवढं पटकन आपण काम करू. काय एकेकार वेळ येते यार. काय म्हणता? नाही बसा ना तुम्ही, या बसा. नाही आपण सुरू करूया ना, मी खूप एक्साइटेड आहे सर. सुरू करूया सर, लगेच सुरू करूया नाही, आपण. काय झालंय, आमच्या सिरियलची जी लीड आहे ना, हा. ती अजून आलेली नाही. ती आता आली की आपण मग लगेच सुरुवात करूया, ठीक आहे? सर 9चा कॉल टाईम होता सर.
10 वाजत आले अजून आलं नाही, कमाल आहे मला. कमाल वाटतंय. खरं तर ती यायलाच तयार नव्हती. का? म्हणजे समीर पुढचं आठवत नाही. नाही माहिती. समीर आजपासून या सिरियलमध्ये नसणार म्हणल्याच्या नंतर ती यायलाच तयार नव्हती. ती म्हणली नाही नाही समीर नाही तर मी नाही येणार सेटवर. शेवटी मग समीर चौगुले काल रात्री तिच्या घरी गेले, रात्रभर त्यांच्या घरी थांबले, रात्रभर त्यांनी तिला समजावलं, तेव्हा कुठे ती यायला तयार झाली. आणि या सगळ्या समजावण्याच्या सोहळ्यात काय झालं, रात्री उशीर झाला, मग सकाळी उठायला उशीर झाला, त्याच्यामुळे ती लेट जाते. तुम्हाला सांगतो समीर चौगुले काय ऍक्टर, काय कमाल ऍक्टर सर. म्हणजे कुठची गोष्ट इतक्या कन्व्हिन्सिंगली करतो ना सर. म्हणजे तुम्हाला सांगतो तो असा सेटवर आला ना की असं सेटवर एक असं नवं चैतन्य असं येतं सर तुम्हाला. आणि मी डिरेक्टर म्हणून त्याच्याकडनं इतक्या वेगवेगळ्या भूमिका करून घेतल्यात ना, त्या अशा कोणा ऐऱ्यागाऱ्याकडनं नाही मला करून घेता येणार. नाही, असं करू नका प्लीज. मला नाही नाही मी जनरल बोललो हे. मी काय म्हणतो सर, मी काय म्हणतो, मी समजू शकतो तुमच्या भावना. हां, पण आता जरा स्वतःवर कंट्रोल करा ना सर. नाही पण मला कळत नाही आपल्या प्रोड्युसर साहेबांनी असं कसं डिसिजन घेतलं यार. म्हणजे दोन दिवस वाट बघितली असते. मला वाटलं की आज एक दिवस शूटिंग थांबेल, दुसऱ्या दिवशी येते. तू गप बस. दुसऱ्या दिवशी येतील ते मला वाटलं होतं, पण यार त्यांनी लगेच रिप्लेस केलं आणि तुम्ही लगेच हो म्हणालात त्याला. अरे पण मला चान्स मिळाला हो म्हणणार ना सर. सर असं करू नका ना सर. हे बघा माझी काही चूक नाही याच्यामध्ये. नाही तुमची काही चूक नाही मला माहिती आहे, पण आता सगळं युनिट हो आमची लीड आली आमची सिरियलची. गप चैतन्य गप 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 सर असं कसं झालं सर, असं कसं झालं? मला काढायचं होतं ना सर, त्या निष्पाप माणसाला काढलं सर. जातील चेतना, हे पण जातील, हे पण दिवस जातील. हे पण दिवस. गप्प बस. नाही नाही, मला आता जगण्याची इच्छाच उरली नाहीये सर. ऐका ना, नवरा मेल्यासारखी रडते, एवढं काय झालेलं नाहीये ते. ऐका ना तुम्ही, सेटवरच्या प्रत्येक माणसाची हीच अवस्था आहे. किती जणींचा नवरा गेलाय माहितीये? इतकी लग्न केली त्यांनी. म्हणजे किती जणींसोबत नवऱ्याचं कॅरेक्टर केलं त्यांनी. अरे कुणाचा बाप गेलाय, कुणाचा भाऊ गेलाय, कुणाचा दीर गेलाय, अरे देव माणूस गमावलाय, कुणाचा तर गुरु गेलाय माहितीये का? गुरु एवढी काय त्याची लायकी नव्हती हो. हे खूपच होत आहे, हे खूप बोलताय तुम्ही. कसं आहे, आणि भक्त होण्यासाठी भक्त असण्याची कॅपॅसिटी हवी भक्तात. गुरुकडे कॅपॅसिटी नसली तरी चालते, असं काय प्रॉब्लेम नाही. ऐका ना, मी काय म्हणतो सर, ऐका ना, म्हणजे मी समजू शकतो सर. मला उगाच गिल्ट येतोय, असं करू नका ना. ए, बेटा, गप. नाही रडायचं नाही. तू जर आता रडलीस ना तर अख्खं युनिट रडायला लागेल माहिती आहे? नाही गप. माझ्याकडे बघ. हे बघ, आता आपण आपल्या मनावर दगड ठेवून काम करायला पाहिजे. खूप क्रुशियल कंडिशन आहे आपल्यासाठी. चलो मी तुमची ओळख करून देतो सर. हे अंशुमन विचारे, खूप ग्रेट. नाही रे, म्हणजे खूप चांगले ऍक्टर आहे ते, आणि ह्या आमच्या सिरियलच्या लीड आहेत. ओके चलो एकदा बघ यांच्याकडे बघ. एकदा बघ. नाही सर, मी नाही बघू शकत त्याच्याकडे. याच्याकडे बघितलं ना की या माणसामुळे आपला समीर आपल्यात नाहीये हे सतत आठवत राहणार मला. माझा काय संबंध आहे का ना. आपण एक रिहर्सल करूयात, एक रिडिंग करूयात. बने स्क्रिप्ट दे बने. अरे ह्याने टिश्यू पेपर दिलाय सर, स्क्रिप्ट द्यायला सांगा ना. समीर सरांना टिश्यू दिला ना तरी पुढचा अक्का सीन इम्प्रोवाइज करायचे ते. त्यांना याची स्क्रिप्टची कधी गरज नव्हती. मला शिकवू नकोस. त्याला का काढलंय तुला माहितीये काय? पार्टीमध्ये प्रोड्युसरची किडे केले ना त्याने, त्याच्यामध्ये लात म्हणून काढलंय. मला शिकवू नकोस त्याच्याबद्दल, कळलं ना? बट इम्प्रोवाइज करायचा तो. सर याला सांगण्यात आलंय मार्ग. बने
हे पर्सनल होतं. बने माझ्याकडे बघ. हा कोण आहे? हा कोण आहे? हा एक कोण आहे? मिनिट. कोण आहे? थांबा, मला त्याला समजू दे. असिस्टंट आहे तो माझा. अरे मग हे बघ बने, समीर एकच होतो आणि एकच झाला समीर. हा? आता आपल्याला चॅनलने बांधलाय ना आपल्या गळ्यात एक ऍक्टर, तर आता आपण बांधल्यामध्ये मला बोलवलं मला नाही, मी ऍक्टर चांगला आहे. एक आणि तो काही युद्धाला गेला नव्हता, लढता लढता मेला असं बोलताय तुम्ही ते तो बरं आपण मला स्क्रिप्ट द्या ना प्लीज, मला स्क्रिप्ट द्या ना प्लीज. स्क्रिप्ट दे त्याला, स्क्रिप्ट दे. अरे मी मला असं गिल्ट मला इमोशनल झालाय तो. मी ऍक्टर चांगला आहे म्हणून मला बोलवलं इकडे. भावना लक्षात घ्या तुम्ही. तर एक रिडिंग करूया चला. एक रिहर्सल करूया. चल घ्या ना तुमचं वाक्य घ्या ना. समीर समीर नाही, अंशुमन यायचं. सॉरी बेटा, कॉन्सन्ट्रेट. ह्याच्यातच वेळ चाललाय सगळा फालतू. हां घ्या ना तुम्ही. अंशुमन हा. काय झालं रे हे? चेतना नाही सर. ऐका ना, पुढे बोलत होते. एक नाही second. हो सर. अरे आपण बोललोच नाही पुढे. पुढचं तर बोलू. सर समीर जे चेतना म्हणायचं ना ते माझ्या कानात घुमतंय सर. चे आणि तनाच्या मध्ये एक मोठा श्वास घ्यायचा सर. तो त्या श्वासाची उष्णता माझ्या तनाला जाणवायची सर. फालतू लॉजिक आहे हे. कुठलं लॉजिक आहे? अरे लहान मुलगा सुद्धा चेतना म्हणेल. चेतना हे कुठं म्हणणार आहे? अरे हे कुठली बालवाडी तुमची? हे वाक्य चेतना हे कुठली पद्धत आहे? मला गोष्ट कळत नाही. बेसिक गोष्ट. मी ऍक्टर आहे यार. अरे मी चांगला ऍक्टर आहे म्हणून मला रिप्लेस केलं ना. आज तुम्ही समजून घ्या ना यार. पॅनिक होऊ नका सर, तुम्ही पॅनिक होऊ नका. बसा 2 अरे मला पण समजून घ्या. बसा 2 समजून घे तुम्हाला. आराम करा. मला माहिती आहे चहा तुम्हाला. सांगतो. 1 मिनिट चहा सांगतो. हे दत्तू चहा घेऊन ये रे. या नदी अख्ख्या युनिटच्या नसा भरलाय. थँक्यू. एक मिनिट, त्याला हात नाही लावायचा. तो समीर सरांचा सेलिब्रिटी कप आहे. त्यातून फक्त समीर सर चहा पिणार. पाणी दे ना. पाणी तर द्या. पाणी दे त्यांना. बघा हो, नाही येत त्यानं समीर सरांसारखं. बघा आता हे आणखी कसं उघडणार? असंच उघडणार ना. ह्याच्यामध्ये काय अति आहे सगळं. हे लोक असं आजच्याच उघडतात काय? कुठली फालतूगिरी आहे? हे कुठल्या लेवलला करताय तुम्ही काय? बरं ठेवा. आपण एक रिहर्सल करूयात आणि मग टेक करूयात. ठीक आहे? ओके. चलो रेडी. स्टार्ट. चेतना, आयुष्यात वादळ हे येणारच. संकटांचा पाऊस हा कोसळणारच. नशीब दरवाजा बाहेर उभा आहे. आपण तो दरवाजा उघडायची वाट बघायची. कट. नाही होत. अरे पण काय आता हे ओके झालं काय? आता एक सर ऐका ना हो. तुम्ही कुठे चालली या ना इकडे. असं काय झालं ना? आता याच्यात काय प्रॉब्लेम काय याच्यामध्ये? हा सर आपण सिरियल बंद करूया. याला नाही जमणार सम्यासारखं. असं काय करतो समीर वेगळं? मला ते तर सांगा ना. काय करायचे समीर सर? अरे समीर सर असते नाही ते आता तर आयुष्यात वादळ येणार या वाक्याला त्यांनी वादळाचा आवाज काढला असा आवाज काढला असता. संकटाचा पाऊस कोसळणार या वाक्याला त्यांनी ना बेडकाचे आवाज काढल्याचे असे आवाज काढले असते. नशीब दरवाजाच्या बाहेर उभा आहे या वाक्याला त्यांनी बेल वाजवले अशी बेल वाजवली असती आणि दरवाजा उघडताना असे आले असते आत. मला नाही जमणार ते. काय जमणार? अरे का स्किट चालू आहे का? अरे तो बालिश ना फालतू चाळी करतो त्याची तुम्ही लाल करता. अरे त्याची लायकी आहे का फालतू? माझ्या समीर बद्दल मी काही ऐकून घेणार नाही. सांगून ठेवते. तुम्ही जे चा- गप्पा बस. तुला सीन फालतू वाटतोय? एक सेकंड. फालतू वाटतोय सीन? कृष्णपा- या फालतू सीनचं समीर कसं सोनं करेल ना तू बघ आता. एक सेकंड. गप्पा बस. बरे समीरला स्क्रिप्ट मेल कर. त्याला कशाला? मी आलो ना इकडे. गप्पा बस. तू असं नाही ऐकणार. अरे पण हे खूप कुठल्या लेवलला चाललंय सगळं? मी ऍक्टर म्हणून आलो. हॅलो सम्या. सर. अरे चेतू, सम्या कसा आहेस तू? कशी आहेस चेतू? ए चेतू, ए डोळे पुस. चेतू नाही. चेतू इकडे बघ. असं डायरेक्ट नाही ग ह्याच्यात. डोळे पुस. सम्या दत्तू. समीर सर
ए दत्तू मेरे लाल कैसे लाल है सर तुम्ही माझ्यासारखे स्पॉटला ओळखले सर. हो बेटा. सर 1 मिनिट तुमच्यासाठी तुमच्या सेलिब्रिटी कप मधून चहा आणतो सर मी. अरे माय गॉड दत्तू आय लव्ह यू यार. अरे पॅडी सर आहे क्या उधर पॅडी सर. कसे आहेत सर? सर तुमच्याशिवाय सेट सुना सुना वाटतोय अरे सर. नाही यार ऐसा मत है क्या मेरे को रुलाऊ मत यार. ऐसा ए डोळे एकमेकांचे डोळे पुसा चला. डोळे पुसा एकमेकांचे डोळे पुसा चला. आणि हे ऐकाय तुम्ही ऐकताय का माझी रिप्लेसमेंट म्हणून जो आलेला आहे नट मला माहित नाही कोण आहे त्याला कोऑपरेट करा. मला वचन दिलंय तुम्ही कोऑपरेट करा. तो खड्डा केला रे, खड्डा केला तो. ऐसा नाही करणे का चेतू. ऐक तुला ना एक स्क्रिप्ट मेल केलेली आहे, तो सीन वाच, पटकन वाच आणि ना याला करून दाखव तो सीन. अरे आता कुठे त्याला दे ना आलाय ना. प्लीज वाच ना तू सम्या आणि याला करून दाखव. बघ तुला माझी शपथ आहे सम्या. अरे यार शपथ सुटली म्हण. शपथ सुटली म्हण. सुटली. हा हे बघ पॅकअप झाल्यावर मला भेट आज बघूया आपण काय ते. हा हे बघ Backup पण ओके तुम्ही सीन काय घेतो. करू इथे? सीन मिळालाय मला. रेडी आहे चे त्यांना हे बघ आयुष्यात वादळ येणारच. संकटांचा संकटांचा पाऊस पडणारच. बेडू काय मी बेडू काय. नशीब दरवाजा बाहेर उभं आहे. आपण तो दरवाजा उघडण्याची वाट बघूया. अरे हा सीन आहे तुमची लायकी आहे. ह्याला तुम्ही सीन म्हणता बालिश ना त्याची लाल करता. त्याची लायकी आहे त्याची फालतू. मलाच काम नाही करत तुमच्या सिरियल मध्ये. तुझी लायकी नाही कोणाची लायकी नाही. चाल फालतू नट चाल फार. मला शिकवतात अरे चल मला शिकवतात. ए शपथ क्या बात है. हास्य रसिक मकरंद दादा. बाभळीच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा आणि कपडों के बाजार में अंशुमन चा भोंगा. अंशा काय अप्रतिम काम केलंस तू. क्या बात है यार. तुझ्या त्या रिॲक्शनमुळे हे सम्याचं इतकं महत्त्व अधोरेखित झालं ना. आणि सगळ्यांनीच इतकं आउटस्टँडिंग काम केलं. म्हणजे सम्या तू सुद्धा फार चांगलं काम केलंस या स्किटमध्ये बसल्या जागी. पण फारच भन्नाट. बहुत बढिया. खूप अभिनंदन. क्या बात. प्रसादा. तेरे जैसा कोई नहीं है अंशुमन तू है नंबर 1. तेरे जैसा कोई नहीं है अंशुमन तू है नंबर 1. पण समय पाहिजे होता यार. क्या बात है, क्या बात है. उमेश दा तुला कसा वाटला हा प्रसंग? खरं सांगू तर आता कळलं की हा सोनी मराठीवरचा नंबर 1 शो का आहे ते. तुम्ही कमाल आहात सगळे. कल्याणी तू लिहिलेलं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे. काय सांगशील या नाटकाविषयी? साधं सोपं नाटक आहे. बहीण भावाच्या नात्याविषयी भाष्य करणारं नाटक आहे. 2 अशी माणसं ज्यांना बरेचदा आपापले निर्णय पटत नाहीत पण तरीसुद्धा ते एकमेकांना अजिबात जज न करता त्यांच्या न पटलेल्या निर्णयांसकट एकमेकाच्या पाठीशी किती ठामपणे उभे राहतात. आणि जेव्हा खूप अवघड वाटणारी घटना किंवा गोष्ट जेव्हा आयुष्यात घडते खरं तर तीच किती मोठी गुड न्यूज असू शकते त्या 2 व्यक्तींच्या आयुष्यातली. ह्याविषयी बोलणारं हे नाटक आहे. खरंच अगदी संहितेपासून काय 112व्या प्रयोगापर्यंत आजपर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्ही असाच खूप एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून केला आहे. त्याच्यामुळे आणि प्रेक्षकांचाही तसाच ठाम आधार आम्हाला लाभला आहे. त्याच्यामुळे हे नाटक देव करो खूप जगो, त्याला उदंड आयुष्य लाभो आणि त्याचे 100, 200, 300, 500, 1000 प्रयोग होत अशी इच्छा. इन्शाल्लाह. क्या बात. दादा
एक गुड न्यूज, या नाटकासाठी तुम्हाला खरंच खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू ब्रदर. मंडळी, फॅन्सी ड्रेसची तयारी करत असलेल्या फॅमिलीची धमाल तुमच्या समोर घेऊन येत आहेत. हास्य जत्रेतली विनोदिनी सुहास परांजपे, कॉमेडीतला बंपर ड्रॉ प्रसाद खांडेकर आणि सदाबहार विनोदवीर अरुण कदम. सृजन, ए सृजन, कोण? सृजन. अरे दरवाजा उघड. आईला मरू दे. सृजन, ए सृजन, हा काटाना कधीच जागेवर नसतो. सृजन, काय सृजन, झालं कशाला ओरडता एवढे? सृजन कुठे आहे? तो गेला बागेत खेळायला. कुठे गेला? बागेत खेळायला गेलाय. हे वय आहे का त्याचं बागेत खेळायचं? मग तुमचं वय आहे का बागेत खेळण्याचं? नुसती जीभ कशी चिर 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 चालते हा? मुलाकडे लक्ष आहे का? आज काय काय सोसायटीत आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, काय तयार केलेस का? तुम्ही का बोलताय मला? तुमचा जो फॅन्सी आयटम माझ्या पोटी जन्माला आलाय ना, लहानपणापासून त्याचं ड्रेसिंग मीच करते. तुम्ही काय शिकवताय मला? ते वेगळं झालं. हा. अगं वेशभूषा स्पर्धा आहे आज. हो, माहिती बघ, मला. आज मी त्याच्यासाठी कॉस्ट्युम घेऊन आलोय. हे? मी आपल्या सृजनला आज शिमला मिरची बनवणार आहे. कुठे आहे, कुठे तो कार्टा? सृजन, सृजन, ए सृजन, लाज वाटते बापाला तोंडावर वसाड्या बाबा बोलतोस? नाही, मी निर्लज्ज आहे. अगं, हा असा चार चौघात सुद्धा मला बोलत असतो, वसाड्या बाबा, वसाड्या बाबा. सगळे लोक हसतात माहितीये माझ्यावर. अहो, तुमच्यावर एकाच कारणाने हसतात, माझ्यावर तुम्हा दोघांमुळे हसतात. मला काय म्हणतात? तुमचा मुलगा तुमच्या नवऱ्यासारखा दिसतो आणि नवरा मुलगा वाटतो. नवऱ्याला काही मिशी आलेलीच नाहीये आणि मुलाला जन्मतच मिशी आहे. बरं मला सांग, आज आपल्या सोसायटीत कसलं कॉम्पिटिशन आहे? फणसाच्या ड्रेसचं कॉम्पिटिशन आहे. तुम्ही म्हणा फणसाचे ड्रेस आणले मला माहिती आहे. हे झालं. नाही, नाही. सृजन माझा एकदम हे आहे ग. आहे. अरे बाळा, फणसाचा ड्रेस कॉम्पिटिशन नाही, मग? फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. अच्छा, अच्छा. आणि हे बघ, मी हिरवी पॅन्ट आणली, मी तुला काय बनवणार आहे माहितीये? तुम्ही मला पोपट बनवणार आहे मला माहिती आहे. अरे तू जन्माला आलास ना तेव्हाच आमचा मोठा पोपट झालाय. आता काय होणार आहे? हे बघ सृजन, ही पॅन्ट घाल, बघ पॅन्ट घाल पटकन. नीट नीट हा, हा. पडेला धरा धरा त्याला. एक माहितीये बाबा पॅन्ट कुठे घालायची हे शिकलाय सृजन. व्हेरी गुड. काय व्हेरी गुड. नुसते कपडे घालून काही होत नाही. स्टेजवर जाताना वाक्य पण सांगायला लागतात. ती कोण सांगणार? मला माहित आहे, मी बोलतो. बोल बोल बोल. मी आहे ना, मी महाबळेश्वरची मिरची आहे झाले. ऐक ऐक बाळा, ऐक, मुळात ते मराठी नाही बोलायचंय, इंग्रजी वाक्य बोलायचे. तेव्हा मी सांगतो, मी बनवली आहेत, माझ्या मागोमाग बोल. बोल. आय एम अ कॅप्सिकम, माय कलर इज ग्रीन अँड आय एम फुल ऑफ विटामिन. ओके 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 ओके. म्हण म्हण म्हण. आय एम कॅल्शियम. कॅल्शियम नाही रे, कॅप्सिकम. ओके ओके. आय एम कॅप्सिकम. कॅप्सिकम. आय एम सॅक्सिकम. अरे कॅप्सिकम, कॅप्सिकम. मला नाही जमत, मला जे जमतं तेच बोलतो. आय एम ढोबला मिरची. इंग्रजीत ढोबळा मिरची नसतं. मराठीत ढोबला नसतं, ढोबली मिरची असतं. कॅप्सिकमला पण ढोबली मिरची बोलतात. हा, आय एम ग्रून कलर. कुठला कलर? आय एम कलर इज ग्रून. हा कुठला गुरून उधळतोस तू? गुरून कलर तुझ्या बापाने ठेवला होता. मग ते पर्पल कलर असतो का नाही, मग ग्रून कलर का असू शकत नाही. आणि नसलं ना, माझ्या बापाने नाही ठेवला तर तुम्ही ठेवा. अरे बाळा, मुळात तो पुरपुलू नसतो, तर पर्पल कलर असतो. पुरपुलू कलर नाही कलर. बघ, त्याला काय समजवू आता, याला काय सांगू? तुम्हाला कळायला हवं ना.
कशाला एवढी कठीण कठीण वाक्य त्याला म्हणायला देत आहेत आणि मुळात त्याला ते तसलं काही करू नका. थांबा, मी ठरवलं त्याला आपण कावळा काय करू. थांबा एक मिनिट. धर जरा. अरे वर न धर नाही इथे. इकडे धरू बोलत ना चोच धर. थांब जरा, तू बोलू नकोस मध्ये मध्ये जरा. हा हे बघ कसं छान दिसतंय. काय कावळा करू आपण त्याला. बघ किती छान दिसतोय. मी कावला बनतो. तुमच्या दोघांच्या पिंडाला शिवत घाल. हा आमच्या जिवंतपणे आमचे श्राद्ध घाल. ती क्रोटमी नीट ठेव. आणि बघ मी सांगते ना तसं म्हणायचं. असं हात करायचं. म्हणायचं आय एम अ क्रो, आय एम ब्लॅक, आय सेड काव काव. आय एम स्लो स्लो. स्लो स्लो नाही, क्रो 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 क्रो. आय एम क्रो क्रो. आय एम कलर इज ब्लू. अरे कोणत्या शाळेत शिकलाय? प्रत्येक कलरला उकार लावतोय. कूलरला उकार नसतं. मुळात तो कलरला पण कूलर बोलतोय. काय करायचं? नको ती शिमला मिरची पण नको नको कावला. मी टांबट बनतो. टांबाटा. काय टांबाटा? टांबाटा म्हणजे ते लाल लाल असतो ना टांबाटा. अरे तो टोमॅटो असतो. हा तो म्हणत तो मन बनायचा. हा काय बोलतोय हा? याला काही कळतंय का? काय टमाटा टमाटा. अरे याने तयारी करूनच ठेवली. वा रे बाळा वा. अरे हळू अडकायचं बिडकायचं. मी सगळी तयारी केलेली. मी वाक्य पण तयार केलेली. मी बोलणार आहे. मी हाय टांबाटा लाल लाल टांबाटा भाजी करून मना खावा. खायला मजा आणि खायला मजा माझा या टांबाटा. हे कुठलं गाणं आहे? आणि मध्ये काय कोळी काय कोळी काय? तुम्ही कॉलेजच्या घरचा टांबाटा आहे ना? कोळ्याच्या घरचं टोमॅटो. काय बोलतोय हा? नाही नको तो. आपण त्याला कावळा करूया. कावळा ठरला ना. नको. कॅप्सिकम उत्तम वाटतो. कावळा कसा वाटतोय बघा ना तो. नाही कॅप्सिकम नाही कावळा. मी कावळ्याचं आणलं ना त्याला. कॅप्सिकम काय वाटतं खालून ग्रीन ग्रीन कॅप्सिकम तुम्ही सगळी बांधता. मला ती ढोबला मिरची पण नको टांबाटा पण नको. आता मी झाड होतो. झाड झाड इकडे माझ्या हाताला असा लांब 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 बांधत. हे घे हे पण चालेल. हे असं जरा बरं दिसतंय. मी वाक्य पण तयार केले. मी हाय वर्ड न या माझ्या आहेत पाम पाम लारंब्या. ए सृजन पाम पाम लारंब्या नाही रे, लांब लांब पारंब्या असं आहे. अहो नको ना त्याला आपण ना कावळाच करूया ना. मी म्हटलं ना कावळा करायचं ठरलंय ना. कावळा करायचं नाही जमत. काय तुमच्या या भांडणामुळे माझं काय झालंय बघा. कॅप्सिकम बाटा झाड झालंय माझं. मी जातो इकडून. तुमच्यामुळे नाराज झाला तो. नाराज झाला कसा गेलाय तो? वरती लाल खालती हिरवं इथे झाड कसा वाटतोय ते? मी बोलत होतो कॅप्सिकम. नाही मी तुम्हाला सांगत होते ना कावळा करू म्हणून. गप्पा बस. आता सगळी सोसायटीतली लोक हसणार आहेत आपल्याला. आणि असे पण हसत असतात. कारण सोसायटीतली सगळी मुलं जातात क्लासला आणि हा जातो चासला. त्याला आता तिकडे जाऊन काय गुण उधळणार मला कळत नाही. ह्या सृजन जितलो माझा पहिला नंबर आयला. जितलो म्हणजे जितलो तो पहिला नंबर आयला माझा. कसं काय? मी स्टेजवर गेलो आणि मी त्यांना बोललो मी आहे ढ मुलगा. मला कयच आठवत नाही. मी कयच बोलणार नाही. मी हाय ढ मुलगा. त्यांनी पुढची परीक्षा कॅन्सल करून डायरेक्ट मला विनर केला. वा अतिशय रंगीबेरंगी झाला परफॉर्मन्स. बघूया हास्य रसिकांचं काय म्हणणं आहे. प्रसादा असा मुलगा जन्माला आल्यानंतर त्याचं नाव सृजन ठेवावं असं कुठल्याही आणि काय वाटेल मला याचं उत्तर द्या. मी कन्फ्युज होतो. शार्दूल ठेवू की सृजन ठेवू? बट आई एन्जॉयड. मी खूप एन्जॉय केला. हाइट कम होने से कोई अरुण नहीं होता. हाइट कम होने से कोई अरुण नहीं होता. आणि प्रसाद पॅच लगाने से कोई तरुण नहीं होता.
हे म्हणजे ना आता हे थेट चाललंय. तू शोधत होतास ना? एवढा आनंद आला. राक्षसी आनंद आहे हा. प्रसाद दादा, मी तुला पुढच्या अजून शेर सांगत जाईल. वा 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 वा. मकरंद दादा, प्रसाद, तुझी ही कल्पना खरंच चांगली होती. अरुणचं नाव सृजन ठेवणं ही इथेच जोरदार विनोदाची सुरुवात. आणि पॅचला घाबरायचं नाही. नाही नाही, ह्या उत्तम मिश्किलीबद्दल मनापासून अभिनंदन. वा वा. अतिशय सृजनात्मक असा परफॉर्मन्स होता. थँक्यू सो मच. थँक्यू. उमेशदा, मला तुला विचारायचं आहे की नाटकाचे 100हून अधिक प्रयोग झालेले आहेत आणि आता इतकं ट्रॅफिक आहे सगळीकडे, तर प्रयोगाला जायला वगैरे कधी कधी उशीर होऊ शकतो किंवा झाला असेल तुला, तर अशा वेळी तुला निर्मातीकडून काही बोलणी खावी लागलीत का? किंवा इस्पेशली निर्मातीकडून तुला काय ट्रीटमेंट मिळते या नाटकामध्ये? हे बघ, या नाटकाला पोचायला उशीर जर होत असेल तर कदाचित घरच्या निर्मातीकडनंच उशिरा पाठवल्यामुळे होत असेल. पण नाही, असं होत नाही. जनरली आम्ही बऱ्यापैकी वेळेवर जातो. सो जसं घरी वागवते तसंच ती तिथे वागवते, काही वेगळं वागवत नाही. पण वेगळं काही प्रेशर असतं का? म्हणजे बायकोच निर्माती आहे म्हटल्यानंतर वेगळा प्रेशर घेऊन असं काम करावं लागतं का? नाही, आधी जे कमवत होतो ते घरी आल्यानंतर तिच्या हातात देत होतो. आता ते डायरेक्ट तिच्याच हातात येतं. वा 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 वा. तुम्हाला दादा, एक गुड न्यूज आहे. या नाटकासाठी भरभरून शुभेच्छा. आणि तुम्ही उद्या देखील आमच्याबरोबर हास्य जत्रेत सहभागी व्हावं ही विनंती. आम्ही आजच हसून हसून खूप आनंदाने ऑलरेडी 5 किलो वजन अजून वाढलंय. इथून जाईपर्यंत अजून 10 किलो वजन वाढवून जाणार आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू.